नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर डे कोडिंग। बघा, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण फॉर लूप बघितलेला आहे। मी तुम्हाला सांगितलेलं होतं की फॉर लूप जो आहे आपण दोन पद्धतीने काय करू शकतो, यूज करू शकतो। मग पहिला जो मेथड मी पाठीमागे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो काय आपण रेग्युलरली काय करतो, यूज करतो, प्रत्येक बुकमध्ये त्याच पद्धतीने आपण यूज करतोय। पण आज जो आपण मेथड बघतोय की फॉर लूप कशा पद्धतीने, दुसऱ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो, तो कुठल्याच बुकमध्ये नाहीये। ओके, आपण बघणार आहे की दुसऱ्या पद्धतीने आपण काय की फॉर लूप कशा पद्धतीने काय करतोय, वर्क करतोय। ओके, मग चला तर आपण बघूया की फॉर लूप हा जो आहे तो दुसऱ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने काय करू शकतो, यूज करू शकतो। मग जर सपोज त्याचा जर तुम्ही सिंटॅक्स जर तुम्ही बघितला, ओके, सिंटॅक्स बघा फॉर। ओके, मग आता तुम्ही जर बघितला फॉर लूपचा सिंटॅक्स काय सांगतोय, पहिल्यांदा इनिशियलायझेशन। ओके, इनिशियलायझेशन नंतर काय असतं, सेमीकोलन, नंतर काय असतोय कंडिशन, नंतर काय असतोय सेमीकोलन, सेमीकोलन नंतर काय असतोय इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, बरोबर आहे। आणि ह्या पद्धतीनं बघा इथं काय असतो तुमचा स्टेटमेंट। ओके, मग दुसरा जो फॉर लूप आहे तो फॉर लूप ह्या पद्धतीने वर्क करतोय। म्हणजेच काय की तुम्ही ह्या फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट दिला नाही तरी चालतो। फॉर लूप जो आहे फक्त आणि फक्त काय हो, कंडिशन वरती काय करतोय, वर्क करतोय। मग ह्या पद्धतीने काय होतं, दुसरा जो फॉर लूपचा मेथड आहे म्हणजे हा जो सेकंड मेथड आहे ह्या पद्धतीने काय करतोय, काम करतोय। मग आता तुम्ही म्हणणार की इनिशियलायझेशन कुठे द्यायचं, तर इनिशियलायझेशन तुम्ही काय हो फॉर लूपच्या सुरुवातीला काय करू शकता, इनिशियलायझेशन देऊ शकताय। आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट कुठे देऊ शकताय, तर काय स्टेटमेंट नंतर तुम्ही काय इन्क्रीमेंट डिक्रीमेंट देऊ शकता। ओके, मग ह्या पद्धतीने मग पहिल्यांदा इनिशियलायझेशन होतं, मग कुठं जाणार, कंडिशनला जाणार, कंडिशन नंतर स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला की नंतर कुठं जाणार, इन्क्रीमेंट डिक्रीमेंटला। मग इन्क्रीमेंट डिक्रीमेंट नंतर परत डायरेक्टली कुठं जातोय, कंडिशनला जातोय। मग परत कंडिशन चेक केली जाते, कंडिशन ट्रू असेल तर परत स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, परत इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, परत मग कंडिशनला जाणार। ओके, मग ह्या पद्धतीनं काय होत जाणार आहे, फॉर लूप जो आहे तो वर्क करतो। ओके, मग मला आता सांगा हा फॉर लूपचा यूज तुम्हाला माहित होता का? ओके, मग जर सपोज तुम्हाला अशाच पद्धतीचे जे काही व्हिडिओज असतील किंवा कन्सेप्ट्स असतील जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। ओके, आणि जास्तीत जास्त कमेंट करा की आपल्याला की मला पण समजेल की तुम्हाला ते समजा लागलेलं आहे किंवा नाही। ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय करतो, ह्या फॉर लूपचा यूज करतो। ओके, चला एक प्रॅक्टिकल आहे, मग आपण सिंपल काय 1 ते 10 नंबर मला काय करायचं आहे, प्रिंट करायचं। मग ह्या फॉर लूपचा यूज करून आपण 1 ते 10 नंबर आपण कसं प्रिंट करतो तो आपण बघूया। मग आपल्याला माहिती आहे काय हो, हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन। मग आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय एक व्हेरिएबल लागणार, कारण आय इक्वल टू काय, बरोबर आहे आय, कारण आपल्याला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचा म्हटल्यावरती कशात तरी व्हॅल्यू काय करावं लागतो, आपल्याला स्टोअर करावं लागतो। मग एक व्हेरिएबल घेतलं आय, मग तुम्ही डायरेक्टली आता बाय इनिशियलायझेशन आपण फॉर लूपच्या वरती देतोय, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही इकडं आय इक्वल टू 1 दिला काय, बरोबर आहे, असंही तुम्ही देऊ शकताय किंवा इथं डायरेक्टली तुम्ही 1 लिहिला तरी चालतो। डिक्लेअर करतानाच तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकता। मग आता फॉर लूप काय हो, फॉर लूप मध्ये पहिल्यांदा सेमीकोलन, कंडिशन काय कुठपर्यंत प्रिंट करायचं आहे, 10 पर्यंत प्रिंट करायचं आहे, बरोबर आहे। मग आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, मग इथं काय करायचं आपल्याला, प्रिंट एफ % कशाची व्हॅल्यू प्रिंट करायचा, आय ची व्हॅल्यू प्रिंट करायचा। मग 1 नंतर मला काय पाहिजे, 2 पाहिजे, मग आय प्लस प्लस। मग ह्या पद्धतीनं काय होतं, जो आपला सेकंड फॉर लूपचा मेथड आहे तो मेथड काम करतो। ओके, मग हा कुठल्याही तुम्हाला बुकमध्ये भेटणार नाही। मग ह्या पद्धतीनं सुद्धा आपण काय करू शकतो, फॉर लूपचा यूज करू शकतो। चला ह्या पद्धतीनं सुद्धा आपण काय प्रॅक्टिकली करून बघूया। चला तर मित्रांनो बघूया की फॉर लूप जो आहे तो दुसऱ्या मेथडनं कशा पद्धतीने आपण काय करतोय, यूज करू शकतो। मग आता काय पहिल्यांदा हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय
की 1 to 10 नंबर आपल्याला काय करायचं, प्रिंट करायचं आहे. मग आपल्याला माहित आहे की 1 to 10 नंबर जर मला प्रिंट करायचं असेल तर व्हेरिएबल किती लागणार आहे, एक व्हेरिएबल लागणार आहे इटरेट करण्यासाठी. मग मी एक आय हा व्हेरिएबल घेतलाय, तुम्ही दुसरा कुठलाही व्हेरिएबल घेतला तरी चालतो. ओके, बघा हा जो फॉर लूप आहे तो फॉर लूप कुठेही तुम्हाला दिसणार नाही, पण ह्या पद्धतीने सुद्धा आपण काय फॉर लूपचा यूज करू शकतो. मग आता फॉर लूप मध्ये आता पहिल्यांदा आपण इनिशियलायझेशन इथं नाही करणार. मग आता आपण काय आय इक्वल टू 1 इथं सुद्धा इनिशियलायझेशन केलं तरी चालतो, किंवा इथं न करता डायरेक्टली तुम्ही ज्यावेळी व्हेरिएबल डिक्लेअर करताय त्याच वेळी जर तुम्ही व्हॅल्यू जर स्टोअर केला तरी चालतो. मग आता इथं ह्याच्यामध्ये काय फॉर लूप. मग आता फॉर लूप मध्ये पहिल्यांदा मी इनिशियलायझेशन देणार नाही, मग सेमीकोलन. मग कंडिशन काय की एंड कुठं होतंय की ज्यावेळी आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय 10 असेल. मग मी आता इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सुद्धा देणार नाहीये, त्यामुळे सेमीकोलन द्यायचा. ओके, मग आता ह्याच्यामध्ये इनिशियलायझेशन दिलेलं नाहीये आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट दिलेलं नाहीये, फक्त आणि फक्त कंडिशन वरती हा काय फॉर लूप चालला. मग आता आपण काय करणार आहोत, प्रिंट करणार आहे. काय प्रिंट करणार आहे, पहिली व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. मग पहिली व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. मग 1 हे कशामध्ये आहे, आय मध्ये. मग 1 ही व्हॅल्यू ज्यावेळी प्रिंट होईल 1 नंतर मला किती पाहिजे, 2 पाहिजे. मग आपण काय हो 1 न इन्क्रीमेंट करणार, म्हणजेच काय आय प्लस प्लस, आणि लास्टला काय हो रिटर्न 0, रिटर्न 0. ओके, बघा आता पर्सेंटेज मी इथं स्लॅश एन देतो, म्हणजेच काय न्यू लाईनला येण्यासाठी. ओके, आणि सेव्ह करतो आणि चला रन करून बघूया कशा पद्धतीने रन होतं. बघा थोडा वेळ लागेल, झालेला आहे रन. ओके, मग आता बघा इथं 1 to 10 नंबर काय प्रिंट झालेला आहे. म्हणजेच काय की हा जो फॉर लूप आहे ह्या पद्धतीनं सुद्धा काय करू शकताय, यूज करू शकताय. ओके, क्लिअर झालं. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.